तुझे मनी ये वो माझे ध्यानी न सांगता समजले का त्याचे बाजारानो हात हाती देशील का स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। त्यामुळे जरा स्किप न करता जर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्ही अशा रील्स किंवा स्टेटस तयार करू शकता। तर आपला व्हिडिओ जरा स्किप करू नका। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो आज आपण जे काय मटेरियल या व्हिडिओमध्ये यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तर मटेरियल डाउनलोड करून घ्या। तसेच आपण बीट मार्क आणि शेकीपीटचे प्रीसेट दिलेले आहेत ते तुम्ही डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या। तर आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲपवरती केलेला आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण टेलिग्राम चॅनलला या ॲपची लिंक टाकलेली आहे। तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि लवकरात लवकर कॅपकट ॲप किंवा अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, अलाइट मोशन ओपन करून सिम्पली या प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं। तुम्ही इम्पोर्ट केलेले बीट मार्क आणि शेकीपीट तुम्हाला इथं बघायला मिळतील। तर बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे लेयर्स आणि सॉन्ग आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, रेक्टँगल 1च्या लेअरला क्लिक करून सिम्पली इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर 4 नंबर ऑप्शन बघायला मिळालं, 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून या खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला जे इमेज ॲड करायचं आहे ते सिम्पली सिलेक्ट करून या प्लस चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे इमेज इथं ॲड होऊन जाणार आहे। अशा प्रकारे हे सेटही होऊन जाणार आहे। नंतर काय करायचं, पुन्हा आपल्याला खाली स्क्रॉल करून इथं आपल्याला ग्रुप 1 नावाच्या 2 लेअर बघायला मिळतील। तर त्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पुन्हा या खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करून पुन्हा या 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथं खालच्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा गॅलरी ओपन होऊन जाईल। तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला जे इथे इमेज ॲड करायचं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा सिलेक्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे पुन्हा दाखवतो मी। तर 4 नंबरपैकी या ऑप्शनला क्लिक करून पुन्हा खालच्या ऑप्शनला क्लिक करून जे तुम्हाला इमेज ॲड करायचं तुम्ही ते तुमचं इमेज ॲड करून तो व्हिडिओ क्रिएट करू शकता। तर कोणताही इमेज सिलेक्ट करून घ्या आणि सिम्पली आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे इथं प्लस चिन्हावरती वरच्या क्लिक करायचं आहे, म्हणजे इथं इमेज ॲड होऊन जाणार आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला इमेज इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, इथं बघू शकताय। त्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा बॅक निघून आपलं जो काय आता आपण या खालच्या ग्रुपचे ॲडजस्टमेंट केलेलं आहे पुन्हा या वरच्या ग्रुपला क्लिक करून पुन्हा एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्याचप्रकारे पुन्हा खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पुन्हा 4 नंबरच्या लेअरला क्लिक करून पुन्हा या बटनला क्लिक करून तर आपल्याला जे काही इमेज ॲड करायचं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावरती इथं क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे इथं ॲड होऊन जाणार आहे। इथे ॲडजस्ट तुम्ही करू शकता। पुन्हा बॅक निघून आपल्याला एकदा पुन्हा पुढच्या बीटवरती यायचं आहे। इथून पुढे आपल्याला जे काही 3 ग्रुप बघायला मिळणार आहेत, 3 वेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत, त्या 3 ग्रुपला आपल्याला अशाच प्रकारे इथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला अजून एका ग्रुपचे इमेज ॲड करून दाखवतो, बाकी तुम्ही तुमचे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला वेळ खूप जाईल आणि व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल। तर पुन्हा ग्रुपला क्लिक करून काय करायचं, एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। 4 नंबरपैकी खालच्या ऑप्शनला क्लिक करून या ऑप्शनला क्लिक करायचं आणि पुन्हा आपल्याला इमेज सिलेक्ट करून प्लस चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे। पुन्हा बॅक निघायचं। तर आता आपण या खालच्या ग्रुपला एडिट केलेलं आहे। पुन्हा वरच्या ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पुन्हा खालच्या इमेजला क्लिक करून कलर अँड फिलवरती यायचं आहे। या 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून पुन्हा खालच्या इथे क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला पुढचं इमेज ॲड करून ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इथे बाकीचे 2 ग्रुप इथे ॲडजस्ट केलेले आहेत। तुम्ही इथून पुढचे ग्रुप ॲडजस्ट करून घेण्यात आपल्या व्हिडिओची लेंथ आहे ती खूप वाढून जाईल, तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। तर आपण इथे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। नंतर काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला पुढे येऊन 10-10 सेकंदाच्या बीटला यायचं आहे। सिम्पली प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तिथून मला आपलं पुढचे इमेजेस इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इमेज इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही 3 डॉटला क्लिक करून कंपोजिशन टू फिल एरिया करू शकता, म्हणजे ऑटोमॅटिकली इमेज आहे त्याच प्रकारे ॲडजस्ट होऊन जाईल। किंवा तुम्ही असंही इमेज ॲडजस्ट करू शकता। पुन्हा ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आपल्याला पुढच्या बीटला येण्याची लेंथ जी काय ते आपल्या पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। जर लेंथ एक्स्ट्रा असेल तर आपल्याला या ऑप्शनला क्लिक करून लेंथ कट करून घ्यायचं आहे। पुन्हा पुढच्या बीट लावून त्याच बीट लावून प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। पुढचं इमेज ॲड करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्याचप्रकारे पुढे ॲरोला क्लिक करून पुढच्या बीटला इथं आपल्याला लेंथ वाढवून घ्यायचं। अशा प्रकारे प्रत्येक इमेज ॲड करून घ्यायचं। तुम्ही ते इमेजेस ॲड करून घ्या। तर सिम्पली इथे इमेज ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, तुम्ही बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट प्रीसेट इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला इफेक्ट आणि लेअर बघायला मिळणार आहेत। तर या इमेजच्या लेअरला क्लिक करायचं आहे। इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट इथून करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपली जे काही इफेक्टची लेअर आहे त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। इथून लेअर कॉपी होऊन जाणार आहे। तर पुन्हा बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। आता जे काय आपण इमेजेस ॲड केलेले आहेत ते प्रत्येक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यासाठी इमेजला क्लिक करून इफेक्टला जायचं आहे। 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक इमेजला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा। तर आपण इफेक्ट इथं पेस्ट करून घेऊया।
इथं आपण इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा 10-10 सेकंदाच्या बीटला यायचं आहे. या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही स्पेशल लेअर आपल्याला इथं पेस्ट झालेली दिसून येईल. पुन्हा पुढच्या बीट लावून त्याच ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. असं आपल्याला पुढच्या प्रत्येक बीटला ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला स्पेशल व्हिडिओ इफेक्ट इथं बघायला मिळणार आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, पुन्हा 10-10च्या बीटला यायचं आहे. तर आज आपण जे काय मटेरियलमध्ये स्पेशल वर्ड PNG ज्याचं दिलेलं आहे, तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करून इथं अशा प्रकारे याची लेंथ इथून पुढं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. इथं आपल्याला हे PNG खाली घेऊन यायचं, थोडंसं मोठं करून मग ट्रान्सफरला क्लिक करून 2 नंबरला येऊन रोटेशनमध्ये येऊन 7पर्यंत आपल्याला इथे रोटेट करून घ्यायचं किंवा 5पर्यंत आपल्याला इथे रोटेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे ॲडजस्ट होऊन जाईल. सिम्पली तुम्ही बॅक निघून शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला या खाली या 2 लेअर सोडून जे काही खालच्या लेअर आहेत त्या लॉंग प्रेस करून आपल्याला खालच्या लेअरपर्यंत सर्व सिलेक्ट करून कॉपीच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी 5 लेअर्स करून घ्यायचं आहे. बॅक निघून आपल्याला पुन्हा बीट मार्क ओपन करून घेतल्यानंतर सुरुवातीला येऊन त्याच ऑप्शनला क्लिक करून पेस्ट 5 लेअर्स करून घ्यायचं आहे. इथं ऑटोमॅटिक याची लेंथ सेट होऊन जाईल. पुन्हा काय करायचं आहे, ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्टला क्लिक करायचं, म्हणजे व्हिडिओची एक्सपोर्टिंग ऑटोमॅटिक चालू होऊन जाईल आणि व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जर काही इश्यू असेल तर मला इंस्टावरती मेसेज करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या